आपण प्राचीन भारत आणि जग या पाठाचा अभ्यास करायला जाणार आहोत. चला तर मग अ, ह्याच्यामध्ये आता आपण बघूया की भारत आणि पश्चिमेकडील देश. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपण थोडीशी पार्श्वभूमी बघणार आहोत. तर हडप्पा संस्कृतीच्या लोकांनी पश्चिमेकडील देशांशी आपले व्यापारी संबंध प्रस्थापित केले होते. बरोबर आहे? मग तेव्हापासूनच आपल्या भारताची ही बाह्य जगाशी आर्थिक आणि सांस्कृतिक अशी देवाणघेवाण सुरू होती. बरोबर आहे? इथपर्यंत लक्षात आलं? पुढे जाऊया. तसंच बौद्ध धर्माचा प्रसार हा अफगाणिस्तान आणि मध्य आशियातील अनेक देशांमध्ये झाला होता. तसंच इराण साम्राज्याच्या काळात सुद्धा भारताचा पश्चिमेकडील जगाशी संपर्क हा वाढीस लागला होता. म्हणजे हे काय आहे, तर आपल्या भारतामधल्या लोकांनी आपल्याला जर थोडक्यात म्हणायचं, तर इथला धर्माचा प्रसार म्हणजे उदाहरणार्थ बौद्ध धर्माचा प्रसार किंवा व्यापारी संबंध हे फार चांगल्या रीतीने जोपासले गेले होते आणि मैत्रीपूर्ण अशा संबंधात त्यांनी आपल्या भारत देशाने परदेशी देशांशी हे संबंध प्रस्थापित केले होते. आणि हे संबंध प्रस्थापित करता करताच आपल्या देशातला बौद्ध धर्म सुद्धा बऱ्याच ठिकाणी पसरला होता. आणि त्याच्यापुढे आपण बघूया, की इराणी साम्राज्याच्या काळामध्ये सुद्धा भारताचा हा पश्चिमेकडच्या जगाशी भरपूर संपर्क वाढीस लागला होता. आणि त्या काळामधल्या ग्रीक इतिहासकाराचं हे भारताबद्दलचं कौतूहल जे होतं, हे वाढीस लागलं होतं. आपण सुरुवातीला पण हा मुद्दा तुम्हाला स्पष्ट केलेला आहे. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपला भारत देश हा सर्व गुणसंपन्न होता. म्हणजे पूर्णपणे संपन्न आणि सुखांनी भरलेला होता. म्हणजे आपल्या देशामध्ये कुठल्याही देशाची कमतरता कुठल्याही गोष्टीची कमतरता आपल्या देशामध्येही नव्हती. आणि त्याच्यामुळंच आपल्या भारताच्या बाहेरचे जेवढे पण देश होते, त्या सगळ्यांना आपल्या भारताबद्दल भरपूर कुतूहल वाटायचं, की इथं यावं, ह्याच्यावर हल्ला करावा, हा आपल्या देशामध्ये आपल्या ह्याला साम्राज्याला जोडावा. पण हे आत्तापर्यंत कधीच यशस्वी झालेलं नाहीये. काही काळ ते यशस्वी झालं पण होतं, परंतु त्याच्यानंतर सुद्धा आपला भारत हा एक स्वतंत्र देश आहे. बरोबर आहे? त्याच्यानंतर अ, आपल्या भारताबद्दलच्या लेखनातून पश्चिमेकडील देशांना हा भारताचा परिचय झाला होता. कुणाच्या? या ग्रीक ग्रीक इतिहासकाराच्या मुळं. त्याच्यानंतर बघा सिकंदर सुद्धा म्हणजे अलेक्झांडर हा सुद्धा जेव्हा ज्या मार्गाने आपल्या भारतात आला, ते सगळे मार्ग भारत आणि पश्चिमेकडील देशामधील व्यापारासाठी खुले झाले होते. बरोबर आहे. तो युद्धासाठी आपल्याकडे आला होता. त्याला आपला देश हवा होता. कारण त्याचं वाक्यच होतं, ब्रीद वाक्यच होतं, की मला सगळं जग जिंकवायचंय. पण शेवटपर्यंत ते यशस्वी झालं नाही. बरोबर आहे? हे तुम्हाला आणि मला बरोबर माहिती आहे. तर तो पण ज्या मार्गाने आला, तर त्याच्या मार्गाने सुद्धा बघा, तो वाईट उद्दिष्टाने आला, तरी सुद्धा आपल्या देशातल्या लोकांमध्ये सुद्धा चांगलीच भावना त्याच्यातून बाहेर पडलेली आहे. व्यापारी संबंध आपल्याला दुसऱ्यांशी करता आले, दुसऱ्या देशांशी. शिवाय ते सुद्धा चांगल्या रीतीने प्रस्थापित केले. त्याच्यानंतर पुढे आपण बघतोय, की ग्रीक मूर्तिकुलेच्या म्हणजे ग्रीक ही जी मूर्तिकला होती, त्याच्या प्रभावातून सुद्धा कुशाण काळामध्ये म्हणजेच कोणता? कनिष्क राजा. त्याच्या काळामध्ये सुद्धा भारतामध्ये एका नव्या कलाशैलीचा उदय झाला आणि त्याला गांधार कला असं म्हणतात. काय म्हणतात? हे खूप महत्वाचं आहे. हे लक्षात ठेवा. बरोबर आहे? पुढे जाऊया आपण. तर ह्याच्यामध्ये आता भारत आणि पश्चिमेकडील देश ह्याच्यावरती आता आपण मुद्दे स्पष्ट करूया, की गांधार कला शैलीमध्ये प्रामुख्याने गौतम बुद्धाच्याच मूर्ती या घडवल्या गेल्या आणि या मूर्ती प्रामुख्याने अफगाणिस्तान, गांधार प्रदेशात सापडल्या. म्हणून त्या शैलीला गांधार शैली असं म्हणतात. म्हणजे मी जर तुम्हाला प्रश्न घातला किंवा आपल्या स्वाध्यायामध्ये जरी प्रश्न आला किंवा आपल्या परीक्षेच्या उपक्रमात जरी प्रश्न आला, तर गांधार शैली असं कुणाला म्हणतात? तर हसता खेळता तुम्हाला सांगता येते, की आपल्या गौतम बुद्धाच्या मूर्ती ज्या
गांधार कला शैलीत घडल्या गेल्या अफगाणिस्तानात आणि कुठल्या प्रदेशात तर गांधार प्रदेशात सापडल्या म्हणून त्या शैलीला गांधार शैली असं म्हटलं जातं. बरोबर आहे. पुढे बघूया की या शैलीतील मूर्तींची चेहरेपट्टी ही ग्रीक चेहरेपट्टींशी मिळती जुळती होती. तुम्ही बघा चित्र मी दिलेलं आहे खाली बघा. आपल्यासाठी आपल्या उपक्रमात जेव्हा आपली चर्चा होते त्याच्यासाठी सुद्धा मी हे चित्र घातलेलं आहे, मुद्दामून घातलंय कारण तुम्ही ते बघा. कारण आपण चर्चा जेव्हा करतोय, आपले मुद्दे जेव्हा स्पष्ट करतोय तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींचा पण अंदाज येऊ दे. त्याच्यासाठी पुस्तक तर उघडच असणार तुमचं पाठ्यपुस्तक, पण त्याच्याबरोबर हा उपक्रम पण बघा. मग त्याच्यामध्ये तुम्हाला बरोबर दिसेल की बघा त्यांची वेशभूषा बघा, केश रचना बघा किंवा त्यांचा चेहरेपट्टी बघा. अगदी थोडंसं साम्य आपल्याला मिळतं जुळतं असं वाटतं. त्याच्यानंतर अजून एक भारतामध्ये सुरुवातीची जी नाणी होती ती सुद्धा ग्रीक नाण्यांच्या धर्तीवरच घडवलेली होती. आणि या इसवी सनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकांच्या काळामध्ये भारत आणि रोम यांच्यामधल्या जो व्यापार होता हा अतिशय भरभराटीला आला होता. आणि या व्यापारामध्ये दक्षिण भारतातल्या बंदरांचाही मोठा वाटा होता. कारण या बंदरांच्या द्वारेच म्हणजे तिथूनच बोटी किंवा जहाज हे दुसऱ्या देशामध्ये आणि दुसऱ्या देशामधल्या बोटी जहाज त्या बंदरामध्ये येऊन थांबायचे. म्हणजे काय सुलभ देवाणघेवाण या बंदराद्वारे सुद्धा होत गेली. कुठे दक्षिण भारतामध्ये. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण काही चित्र बघतो इथे. पॅरिस संग्रहालयामधला हा गौतम बुद्धाचा पुतळा आहे गांधार शैलीमध्ये घडवलेला. आणि त्याच्या बाजूलाच रोमन सम्राट ऑगस्टस याचं आरिकामेडू येथे मिळालेलं सोन्याचं नाणं आहे बघा. त्याच्यावरती कशा रीतीने ते सगळं आराखडा काढलेला आहे आणि कशा रीतीने कोरलं गेलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आता आपण बघतोय की आता आपण भारत आणि पश्चिमेकडील देशामधल्या पुढच्या मुद्द्यामध्ये प्रवेश करतोय. तर महाराष्ट्रामध्ये आता आपण आलोय. तर त्याच्यामध्ये कोल्हापूर येथील उत्खननात कासव या धातूच्या काही वस्तू सापडल्या. कासव म्हणजे एक धातू आहे. मी ह्याच्या अगोदर सुद्धा तुम्हाला त्याचं वर्णन केलं होतं. असं सोनेरी रंगाचा फिकट असा हा धातू आहे, पण तो सोनं नाहीये. कासव आणि कांस्य असं त्याला बोलतात. त्याच्यामधून ताट, वाट्या, पेले, त्याच्यानंतर आपलं मूर्त्या आणि विविध प्रकारचे इत्यादी त्यांनी घडवलेलं आहे. त्या रोमन बनावटीच्या आहेत. कोणत्या? रोमन बनावटीच्या. आणि तामिळनाडू मधलं अरिकामेडू येथील उत्खननात सुद्धा रोमन बनावटीच्या अनेक वस्तू आपल्याला सापडल्या गेलेल्या आहेत. बघा आपल्या भारतामध्ये ही विविध ठिकाणं आपण बघतोय. आपण महाराष्ट्रात येतोय, आपण दक्षिणेमध्ये जातोय, आपण उत्तरेमध्ये जातोय. तर ह्या ठिकठिकाणी हे सगळं आपलं प्रसिद्धी आणि वैशिष्ट्य अशी पसरली गेलेली होती. उदाहरणार्थ आपण बघितलं तर कोल्हापुरामध्ये कासव, त्याच्यानंतर तामिळनाडूमध्ये रोमन बनावटीच्या काही वस्तू म्हणजे विविध ठिकाणी ही लोक येऊन गेलेली आहेत. आणि कशा आपल्या पूर्ण भारतामध्ये हे व्यापार दुसऱ्या देशामधून आपल्या देशामध्ये हा झालेला आहे. तर ही दोन्ही ठिकाणं भारत आणि रोम यांच्यामधल्या व्यापाराची महत्वाची अशी केंद्र होती. पुढे जाऊया. ह्याच्यामध्ये या व्यापारामध्ये इजिप्त मधल्या अलेक्झांड्रिया नावाचं बंदर हे महत्वाचं होतं. कारण ह्या बंदरामध्येच या बोटी जहाज थांबायच्या. तुम्ही असं म्हणाल की बंदर कसं महत्वाचं आहे, तर ह्या बंदरामध्येच तर बोटी आणि जहाज थांबतात. बरोबर आहे. आणि मग त्याच्यामध्ये माल आपण भरला जातो आणि मग तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. बरोबर आहे. तर अशा रीतीने हा व्यापारी जे संबंध आहेत किंवा व्यापाराचा हा उलाढाल आहे ही जोराने अशी चालू होती. तर भारतीय माल हा अरब व्यापारी अलेक्झांड्रियापर्यंत घेऊन जात. तिथून तो युरोपातील देशामध्ये पाठवला जाईल. मग अरबी लोकांनी भारतीय मालांबरोबर भारतीय तत्वज्ञान आणि विज्ञान हे युरोप पर्यंत पोहोचवलं. आणि मग गणितातील शून्य ही संकल्पना भारताने संपूर्ण जगाला दिलेली एक मोठी देणगी आहे. अगदी तुमच्याकडे वही पेन्सिल असणारच आता तुमच्याकडे, पण ह्या गोष्टीला तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये सुद्धा अधोरेखित करून ठेवा. म्हणजे त्याला संपूर्णपणे त्याच्या खाली रेष आखा
की अतिशय महत्वाचं हे आहे, की गणितातला जो शून्य असतो, भोपळा आपण म्हणतो त्याला, तर ती संकल्पना आपल्या आर्यभट्टांनी काढलेली आहे आणि ही संपूर्ण आपल्या भारतानं या जगाला दिलेली आहे. आणि अरबी लोकांनी या संकल्पनेचा परिचय युरोपला करून दिला त्याच्यानंतर. म्हणजे बघा, त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत भारत आणि आशिया खंड आणि इतर देश. तर आशियामधले अनेक देशांमध्ये प्राचीन भारतीय संस्कृतीचा विशेष असा प्रभाव पडलाच होता. त्याच्यानंतर आता आपण पुढच्या उपक्रमात जाण्या अगोदर बघूया, की आपण या उपक्रमात काय-काय शिकलो. तर टिपा लिहायच्या आहेत तुम्हाला फक्त एकावरच, गांधार शैली. चला तर मग आता आपण आपल्या पुढच्या उपक्रमात प्रवेश करूया.